स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर जर महिला आहे आणि त्यांनी जर हा कोर्स केला तर कुठे संधी मिळू शकते, शासकीय नोकरी कुठे कुठे मिळू शकते, तर असे प्रश्न भरपूरदा विचारले जातात. तर बघा, जर तुम्ही लेडीज आहात, महिला आहात आणि तुम्हाला जर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा 1 वर्षाचा कोर्स करायचा आहे तर बघा, महानगरपालिकेमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. जर स्वच्छता निरीक्षकच्या जागा आल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या, तर महानगरपालिकेत भरपूर लेडीज आता पण सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पदावर कार्यरत आहेत. इथे तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स आणि एनी ग्रॅज्युएट, तुम्ही कुठल्याही शाखेत तुमची पदवी असेल तर तुम्हाला अप्लाय करता येते. पण 1 वर्षाचा स्वच्छता निरीक्षकचा कोर्स पूर्ण असणं गरजेचं असते. त्यानंतर नगर परिषदमध्ये जी आत्ता भरती झाली होती 2023ला, त्यामध्ये सुद्धा महिलांच्या जागा होत्या. तिथे सुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर महिला एलिजिबल असतात. तिथे सुद्धा 1 वर्षाचा कोर्स आणि एनी ग्रॅज्युएट, तुमचं कुठल्याही शाखेत, तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल किंवा BSc असेल किंवा आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कशात पण असेल तर तुम्ही नगर परिषद स्वच्छता निरीक्षकसाठी अप्लाय करू शकता. 1 वर्षाचा कोर्स असणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे तुमचं DMERला सुद्धा स्वच्छता निरीक्षकच्या जागा येतात. महिलांसाठी सुद्धा तिथे जागा असतात. महिलासुद्धा तिथे अप्लाय करू शकतात. तिथे सुद्धा एनी ग्रॅज्युएट आणि स्वच्छता निरीक्षकचा कोर्स मागतात. त्यानंतर आहे आपलं आरोग्य विभागामध्ये. आता आरोग्य विभागामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, हेल्थ सुपरवायझर या पदासाठी तुमचं BSc पाहिजे. BSc प्लस स्वच्छता निरीक्षकचा 1 वर्षाचा कोर्स पाहिजे. ठीक आहे, BSc प्लस स्वच्छता निरीक्षकचा 1 वर्षाचा कोर्स पाहिजे, तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्हाला आरोग्य विभागात इथे संधी मिळते. ठीक आहे, आरोग्य पर्यवेक्षक, चांगला पगार असतो आणि चांगल्या लेवलचं पद असतो. त्याचबरोबर तुम्हाला रेल्वेमध्ये RRBमध्ये ज्या जागा येतात हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरच्या, तर तिथे सुद्धा महिलांना अप्लाय करता येतात. तिथे BSc मध्ये केमिस्ट्री सब्जेक्टसोबत आणि 1 वर्षाचा तुमचा स्वच्छता निरीक्षकचा कोर्स कंप्लीट असणं गरजेचं असते. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला संधी मिळत असते. आरोग्यसेवकमध्ये संधी मिळत नाही. आरोग्यसेवक हे पुरुषांचं पद असते. त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये जे आरोग्य निरीक्षक असतात तर तिथे सुद्धा पुरुषांचं पद असते.